महापालिका निवडणुकांचं वातावरण सगळीकडे तापलेलं आहे आणि अशामध्ये सोलापूरमध्ये राजकीय वादामधून एका राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे। बरं, या सगळ्यामध्ये स्थानिक आमदारावरती आरोप करण्यात येतोय। नेमकं प्रकरण काय आहे सगळं तुम्हाला सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष असल्याचं सांगितलं जातंय आणि राजकीय वादामधून बाळासाहेब सरवदे यांना आज संपवण्यात आलेलं आहे। नेमका वाद काय होता तर सोलापूर महापालिकेची सुद्धा निवडणूक लागलेली आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज सोलापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडे झाले होते आणि या राड्यामध्ये खरं तर या सगळ्या गोंधळामध्ये मध्यस्थी करायला सरवदे गेले होते आणि त्यामधून त्यांची हत्या झालेली आहे। नेमकं झालं असं की प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या शालन शिंदे या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवार होत्या रेखा सरवदे। रेखा सरवदे या अर्ज माघारी घ्यायला तयार नव्हत्या, मात्र अखेर आज दिनांक अर्ज माघारीची मुदत संपण्याच्या आधी त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला आणि खरं तर सरवदे आणि शिंदे या 2 गटांमध्ये मोठे वाद होते। विशेषतः या वादामध्ये भाजपचे नेते असलेले शंकर शिंदे यांचं ऑफिस सुद्धा आज फोडण्यात आलं आणि त्यावरनं सुद्धा एक तणाव होता। शंकर शिंदे यांचं ऑफिस तोडल्यानंतर तिथे असलेल्या मध्यस्थीसाठी खरं तर बाळासाहेब सरवदे जे आहेत ते तिथे गेले होते। खरं तर सरवदे यांनी सुद्धा उमेदवारीचा अर्ज भरलेला होता, मात्र काही कारणांनी त्यांनी सुद्धा माघार घेतलेली होती। या सगळ्या प्रकरणामध्ये बाळासाहेब पांडुरंग सरवदे, त्यांचा पुतण्या आदित्य दादासाहेब सरवदे व त्यांचा सख्खा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे हे तिघही जण शिंदेंच्या एरियामध्ये गेले होते, त्या लोकांना भेटायला गेले होते आणि असं म्हटलं गेलं की समाजामध्ये वाद नको वगैरे अशी त्यांची भाषा होती। मात्र तिथे जी काही चर्चा आहे त्या चर्चेमधून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आणि अक्षरशः पुन्हा एकदा मारामारी झाली। या मारामारीमध्ये या मारहाणीमध्ये सरवदे यांना गंभीर मारहाण झाली, मात्र उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यांचा भाऊ आणि पुतण्या सुद्धा या प्रकरणामध्ये जखमी आहेत। परत प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख हा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि म्हणूनच खरं तर आरोप जे आहेत ते विजयकुमार देशमुख यांच्यावरती केले जात आहेत। हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव असल्याचा आरोप झाला। मुख्य म्हणजे आपल्या समाजामध्ये वाद नको ते सोडवण्यासाठी सरवदे गेले होते, पण पुन्हा एकदा वाद झाले आणि त्यामध्ये त्यांची हत्या झालेली आहे। त्यांच्या भावावरती पुतण्यावरती आता उपचार सुरू आहेत। मात्र या प्रकरणामध्ये देशमुख आणि त्यांच्या मुलाचा हात असल्याचे आरोप जे आहेत ते मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केलेले आहेत। अत्यंत गंभीर स्वरूपाचे हे आरोप आहेत। प्रशांत इंगळे नेमकं काय म्हणाले बघूया। या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख या दुर्घटनेला कारणीभूत आहेत। आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं, कारण फक्त सोलापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आता अनेक ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका आहेत। स्थानिक राजकारण हे अधिक कठीण असतं, अधिक गुंतागुंतीचं असतं, मात्र तिथे जर जीव घेण्यापर्यंत गोष्ट जात असेल, राजकारण जर एखाद्याच्या जीवावर उठत असेल तर ते नुसतं गंभीर नाही तर दखल सुद्धा घेण्यासारखं आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतं, या प्रकरणाचा किती परिणाम हा सोलापूरच्या राजकीय पुढच्या काळावरती होतो, महापालिकेच्या निवडणुकांवरती होतो, हे सुद्धा बघावं लागेल। या प्रकरणामध्ये तुम्हाला नेमकी काय माहिती आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।